नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती या सर्व काही स्पर्धे परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 35 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे? आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पारुल चौधरी ही आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी महिला प्रथम ठरलेली आहे। नेक्स्ट, 2026 मध्ये 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे? 2026 मध्ये 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जपान हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताच्या लवलीना बोर्गोहेनने कोणत्या क्रीडा प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे? भारताच्या लवलीना बोर्गोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बॉक्सिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, नरगिस मोहम्मदी यांना 2023 या वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल जाहीर झालेला आहे? नरगिस मोहम्मदी यांना 2023 या वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शांतता हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, या वर्षाचा कोणता महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे? या वर्षाचा कोणता महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सप्टेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुवर्णपदक जिंकलेले आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलेले आहे। नेक्स्ट, आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलेले आहे? आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 88.88 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलेले आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। नेक्स्ट, इराणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? इराणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शेष भारत या संघाने इराण क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे। नेक्स्ट, मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारत देशामध्ये मिस वर्ल्ड 2023ची स्पर्धा होणार आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, गुगलने भारतात कोठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केलेला आहे? गुगलने भारतात कोठे लॅपटॉप उत्पादक प्रकल्प सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेन्नई या ठिकाणी लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केलेला आहे। नेक्स्ट, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केलेली आहे? इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रास बिहारी बोस हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, डॅडॅस हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो? डॅडॅस हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो।
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गट विकास अधिकारी, हे पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. नेक्स्ट, जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाल डॅश इतका आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कार्यकाल डॅश इतका आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2.5 वर्ष, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नारायण सूर्ये, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या असतात. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असतात असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 23 जोड्या असतात. मानवी शरीरामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी डॅश हे मध्य प्रदेशची राजधानी आहे. खालपैकी डॅश ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. नेक्स्ट, डिस्कवरी ऑफ इंडिया डॅश यांनी लिहिलेले ग्रंथ आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया डॅश यांनी लिहिलेले ग्रंथ किंवा पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट, भारतात डॅश हे नागरिक तत्व आहे. भारताचे डॅश हे नागरिक तत्व आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारताचे एकेरी नागरिक तत्व आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कोणत्या जलचर प्राण्याचे प्रजनन केंद्र आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कोणत्या जलचर प्राण्याचे प्रजनन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गाडगे महाराजांचे नाव काय होते. गाडगे महाराजांचे नाव काय होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डेबोजी, हे काय होते. गाडगे महाराजांचे नाव डेबोजी हे होते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे. शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यशवंत आबासाहेब घाडगे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे तर यशवंत आबासाहेब घाडगे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नाशिक द्राक्षासाठी तर दौलताबाद डॅशसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक द्राक्षासाठी तर दौलताबाद डॅशसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सीताफळसाठी दौलताबाद हे प्रसिद्ध आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जैतापूर येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प डॅश जिल्ह्यात आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रत्नागिरी या ठिकाणी जैतापूर अणुविद्युत प्रकल्प आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅश जिल्ह्यात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आहेत. डॅश या जिल्ह्यात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बांबूचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि तिथे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. नेक्स्ट, अमरावती विभागात डॅश जिल्हे आहेत. अमरावती विभागात डॅश जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5 जिल्हे आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जायकवाडी प्रकल्प डॅश जिल्ह्यात आहे. जायकवाडी प्रकल्प डॅश जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी जायकवाडी प्रकल्प आहे. नेक्स्ट, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ज्ञानपीठ, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी हे अग्निपंख हे पुस्तक लिहिलेले आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार
प्राप्त व आनंदवनाची स्थापना करणारे कोण आहेत? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार व प्राप्त व आनंदवनाची स्थापना करणारे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबा आमटे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेले विद्यापीठ कोणते आहे? महर्षी कर्वे यांनी स्थापित केलेले विद्यापीठ कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ, यांनी हे महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेले विद्यापीठ आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ डॅडॅस आहे. थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा डॅडॅस अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपाशी राहणे. काय आहे? थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरी. ही काय आहे? भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रवरा. काय आहे? भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कुणी लिहिलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कुणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा लिहिलेला आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 35 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.